आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा म्हणजे सुपीक जमिनींचा घातांक, शेतकऱ्यांचा येलगार, महामार्ग रद्द करण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनावरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात आज चांगलेच तापू लागले आहे। आधी शिरोळ इचलकरंजी भागातून होणाऱ्या या मार्गाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केल्यानंतर आता प्रशासनाने कडेगाव, ताकारी, बोरगाव, वाळवा, इस्लामपूर, कामेरी, येलूर, पन्हाळा असा नवा मार्ग निश्चित केला आहे। मात्र हा नवा आराखडा म्हणजे कृष्णा वारणा खोऱ्यातील सुपीक जमिनी उद्ध्वस्त करण्याचा घाट असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। शेतकरी नेत्यांच्या मते हा महामार्ग ज्या भागातून प्रस्तावित आहे ती कृष्णा आणि वारणा नद्यांची अत्यंत सुपीक जमीन आहे। महामार्ग 15 फूट उंचीचा भराव टाकून आणि दोन्ही बाजूंनी जाळ्या लावून बंदिस्त केला जाणार आहे। यामुळे गावे आणि शेतजमिनीची नैसर्गिक कनेक्टिव्हिटी कायमची तुटणार आहे। उंच भरावामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन भविष्यात या भागात महाभयंकर पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे। हा मार्ग स्थानिक विकासासाठी नसून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यासाठी आहे। 15 फुटी भिंतीमुळे आमची शेती 2 भागात विभागली जाईल आणि आम्हाला आमच्यात शेतात जाणे मुश्किल होईल, असं कामेरी, ऐतवडे खुर्द, वाळवा येथे झालेल्या सभा मीटिंग दरम्यान शेतकरी प्रतिनिधी कॉम्रेड धनाजी गुरव, BG पाटील, प्रवीण पाटील, दिग्विजय पाटील म्हणाले। या आंदोलनातून एक गंभीर आरोप समोर येत आहे। गडचिरोलीतील खनिज संपत्ती, अदानी आणि अंबानींसारख्या बड्या उद्योगपतींना गोवा बंदरापर्यंत नेण्यासाठी हा महामार्ग म्हणजे एक शॉर्टकट आहे। स्थानिकांना या मार्गाचा कोणताही व्यावसायिक फायदा होणार नाही। उलट आजूबाजूला कोणतेही व्यवसाय करण्यास बंदी असल्याने आर्थिक नाकेबंदी होणार आहे। या नव्या आराखड्यामुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत। जमिनी नापीक होण्याचा आणि उपजीविकेचे साधन जाण्याचा धोका लक्षात घेता हा शक्तीपीठ महामार्ग तत्काळ रद्द करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव, BG काका, प्रवीण पाटील, दिग्विजय पाटील, छाया पाटील, रणजित पाटील, सुनील पाटील, शहाजी पाटील, छगन पाटील, आनंदराव पाटील, वैभव पाटील यांच्यासह शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते। आगामी काळात हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी कृती समितीने दिला आहे।